नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण आजचं जे हे लेक्चर बघणार आहोत, हे लेक्चर तुमच्या सरळ सेवे विभागामध्ये येणाऱ्या सगळ्या पदांसाठी होणार आहे. बरोबरच आहे की तुम्ही सरळ सेवा भरतीमध्ये ज्याही पोस्टसाठी फॉर्म भरणार आहात, त्या पोस्टसाठी सामान्य विज्ञानाचा जो सिलेबस आहे तो तुमचा इथून पूर्ण होणार आहे. म्हणून हे जे डेलीचे लेक्चर आहे ते तुम्ही रोज डेली अटेंड करायचे, रोजचे लेक्चर तुम्हाला बघायचे आहे, ज्याच्याने तुमचा 40% सिलेबस कंप्लीट होतो. ठीक आहे. तर सरळ सेवा भरती 2026 या करता आपण हे लेक्चर सुरुवात करत आहोत. आजचं आपलं हे पहिलंच लेक्चर असणार आहे. जसं की तुम्ही थंबनेल बघूनच आलेले आहात, आदिवासी विभाग भरती, तलाठी, ग्रामसेवक, महानगरपालिकेच्या येणाऱ्या, नगर परिषदेच्या ज्या भरती असतात त्यामध्ये जे तुम्हाला विचारलं जातं, सायन्सचा जो सिलेबस आहे ते आपण इथे कव्हर करणार आहोत. ओके, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नापासून. व्यवस्थित लक्ष द्यायचंय, या सेशनला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हाच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आपल्या प्रत्येक लेक्चरची. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आपण आपल्या सामान्य विज्ञानाच्या अतिसंभाव्य प्रश्नांना. ठीक आहे, जे अतिसंभाव्य प्रश्न आहे जे तुम्हाला येऊच शकतात, काही स्वरूप बदललेले प्रश्न असतात, ते देखील आपण यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न, जे जे थॉम्सन ह्या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला? ठीक आहे, आता बघा, आपण वेगळ्या पोस्टसाठी अभ्यास करत आहोत, तर प्रश्नांची लेवल किंवा प्रश्नांचं स्वरूप हे काही तुम्हाला वेगवेगळं डिफरंट कधी कधी वाटू शकतं. ठीक आहे, काही अडीअडचण असेल तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करा, कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या कमेंट्स आम्ही वाचत असतो. ठीक आहे, तर बघा, जे जे थॉम्सन ह्या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावलेला आहे? आता हे शोध शास्त्रज्ञात पण जातं आणि हे केमिस्ट्री मध्ये पण हा क्वेश्चन जातो तुमचा. ठीक आहे, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि हेलियम. काय आन्सर येऊ शकतं आपलं? जे जे थॉम्सन ह्या शास्त्रज्ञाने कसला शोध लावलेला आहे? इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. इलेक्ट्रॉन काय आहे? तर इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित कण आहे. काय आहे इलेक्ट्रॉन? ऋण प्रभारित कण आहे. बरोबर की नाही? ठीक आहे, चला लक्ष द्यायचंय. तर बघा, जे जे थॉम्सन यांनी 1904 मध्ये, कधी? 1904 मध्ये कसला शोध लावलेला आहे? इलेक्ट्रॉनचा शोध लावला. आता तुम्ही म्हणाल की मॅडम पण हे इलेक्ट्रॉन नेमकं काय आहे आणि हे इलेक्ट्रॉन कुठे असतात? तर बघा, अणूंचं जे केंद्रक असतं, म्हणजे आता तुम्ही विचार करतात की मॅडम अणू काय आहे? तर अणू एक असा पदार्थ आहे किंवा असा छोटा लहान कण आहे की जो दुसऱ्या पदार्थांना तयार करतो. म्हणजे विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू ही छोट्या छोट्या कणांपासून बनलेली आहे आणि त्या कणांना आपण अणू म्हणतो. ठीक आहे, अणूंचे बरेच असे सिद्धांत आहे जे की आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, आता बघा, अणूचं जे केंद्रक असतं ना, हे काय झालं? अणूचं केंद्रक झालं. ह्या केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात. ठीक आहे, पण याच्या बाहेर अशा ज्या कक्षा दिलेल्या असतात बघा, ह्या ज्या कक्षा असतात ना, ह्या कक्षेमध्ये कोण परिभ्रमण करत असतं? इलेक्ट्रॉन. ठीक आहे, म्हणजे अणूच्या केंद्रकाच्या बाहेरील जी कक्षा आहे त्याच्यामध्ये कोण असतात? तर त्याच्यामध्ये असतात आपले इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन वरती चार्ज असतो ऋण. ठीक आहे, ऋण प्रभारित कण यांना आपण काय म्हणणार? ऋण प्रभारित कण. याचा शोध कोणी लावला? जे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. आणि म्हणूनच जे जे थॉम्सन यांना अणूंना भेदणारा पहिला मनुष्य असेही म्हणण्यात आले. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, याच्यात तुमचे 2 ते 3 प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. जसं की इयर तुम्हाला विचारलं जाईल, कोणत्या साली शोध लागला? अणूच्या केंद्रकामध्ये किंवा कक्षेमध्ये हे कुठे कण असतात, त्यांचं लोकेशन काय असतं, यांच्यावरती प्रभार कोणता असतो, बरोबर? तर ह्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता प्रोटॉन बघा, प्रोटॉन हे धन प्रभारित कण आहे. काय आहे हे? धन प्रभारित कण आहे, बरोबर? न्यूट्रॉन, न्यूट्रॉन हे प्रभार रहित आहे. कुठलं आहे का त्याच्यावर प्रभार? नाही, म्हणजे चार्जलेस आहे ते, त्यांच्यावर कुठलाही प्रभार नाहीये. ओके, लक्षात आलं असेल? तर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा, हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायू कोणता आहे बरं? म्हणजे जो हवेपेक्षाही हलका आहे आणि जो पाण्यामध्ये विरघळून जातो, पाण्यात विरघळणारा कुठला आहे? काय आन्सर येईल? नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि हेलियम. पाण्यात विरघळून जाणारा कोणता वायू असणार आहे इथे? जो हलका वायू आहे, म्हणजे ज्याला आपण हलका वायू म्हणूनही कधी कधी संबोधतो किंवा ओळखतो.
ठीक आहे. सेशनवर नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा, कारण सगळेच लेक्चर तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसणार आहे. पूर्ण सिलेबस कसा असणार आहे, काय याचं पूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या ह्याच चॅनलवर मिळणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि ह्या लेक्चरला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करून घ्यायचंय. आपला आन्सर येणार आहे हायड्रोजन, पर्याय नंबर दुसरा योग्य. समजलंय सगळ्यांना? चला, सगळ्यांना समजलं आहे का? ओके, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? म्हणजे काय करायचंय आता आपल्याला? समुद्राची खोली मोजायची आहे, बरोबर? मग आता हे एककांमध्ये पण जातं. आता तुम्ही जर विचार केला की मॅडम हे कशामध्ये येतं, चॅप्टर काय? सामान्य विज्ञानाचा अभ्यास करत असताना नेहमी हे लक्षात ठेवायचं की आपल्याला ते चॅप्टर माहिती पडलं पाहिजे. कारण सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला 3 विषयांचा अभ्यास करायचा असतो. कोणते कोणते? जीवशास्त्र, रसायन आणि भौतिक. मग ह्या तिन्हींचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळे चॅप्टर्स आहे. जर तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात आले तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करता येतो. आता समुद्राची खोली मोजणे, जसं की अल्टामीटर, मॅनोमीटर, हायड्रोमीटर, फेदोमीटर दिलंय. यापैकी एकच आपला आन्सर येईल. ठीक आहे, इथे आन्सर काय येणार आहे? पर्याय नंबर पहिला योग्य. फेदोमीटरचा वापर इथे केला जातो. अल्टमीटर किंवा मॅनोमीटर, हायड्रोमीटर इथे वापरलं जात नाही. समुद्राची खोली मोजण्यासाठी फेदोमीटरचा वापर केला जातो. त्याच्यानंतर समुद्र सपाटीचं जे अंतर आहे त्याच्यासाठी नॉटिकल मेलचा वापर केला जातो. त्यानंतर जर सोनार ही तंत्रज्ञान पण तुम्हाला विचारलं जातं की समुद्राखाली जर एखादी गोष्ट असेल, एखादी वस्तू असेल, तर आपल्याला काय वापरून तिचं अंतर कळतं बरं? आता समजा इथे पाणी आहे आणि पाण्यामध्ये एखादी वस्तू आहे, बरोबर? तर ही जी वस्तू आहे हिचं अंतर किती आहे हे आपल्याला माहित करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? सोनार तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ठीक आहे, काय वापरलं जातं? सोनार तंत्रज्ञान वापरलं जातं आणि ह्या ज्या वेव्हज आहेत, ठीक आहे, त्या वस्तूपर्यंत पाठवल्या जातात. त्या वस्तूला आदळून त्या वेव्हज काय होतात? पुन्हा येतात. म्हणजे काय? इथे प्रतिध्वनीचाही संबंध आहे. ही प्रतिध्वनी माहिती करून घेतली की ह्याचं अंतर काढता येतं. याच्यासाठी अंतराचे सूत्र वापरावे लागते. अंतर बरोबर वेग गुणिले काळ, हे काय आहे? अंतराचे सूत्र. हे वापरून आपल्याला सोनार वापरता येतं. सोनारमध्ये अल्ट्रासाऊंडचा उपयोग होतो आणि समुद्राची खोली मोजण्यासाठी जहाजांवरती एक शोधक आणि प्रक्षेपक बसवलेले असतात. बरोबर? इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. चला, तर भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? हायग्रोमीटर, अॅनोमीटर, पिझोमीटर आणि लायसीमीटर. कशाचा वापर केला जाईल? काय विचारलंय त्यांनी? भूगर्भातील पाण्याची पातळी, समुद्राखालील खोली किंवा समुद्रातील पाण्याची पातळी किंवा अंतर असं विचारलेलं नाहीये. मग इथे आन्सर काय येऊ शकतं? बघा, हे क्वेश्चन तुम्हाला आलेले क्वेश्चन आहे. ठीक आहे, काहींचं स्वरूप बदलून पण आपण इथे घेणार आहोत. बरोबर? काय आन्सर येईल मग? इथे आन्सर येतं पिझोमीटर. ठीक आहे, कशाला वापरलं जातं? पिझोमीटरला वापरलं जातं जेव्हा तुम्हाला भूगर्भातील पाण्याची पातळी मोजायची असेल. ठीक आहे, की किती पाणी आहे हे काउंट करायचं असेल तर पिझोमीटरचा इथे वापर केला जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. क्ष किरणांचा शोध कोणी लावला? क्ष किरण म्हणजे काय? एक्स रे. ठीक आहे, एक्स रे ला कोणी शोधलेला आहे? आता इथे तुम्हाला सायंटिस्टच्या नावावरनं प्रश्न आहे. ठीक आहे, बघा आता इथे दिलंय आईन्स्टाईन, हेनरी बेक्वेरेल, रोटजेन. ह्याच्यापैकी काय आन्सर येऊ शकतं आपलं? जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सगळ्यात आधी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लेक्चरला लाईक करायचे आणि आपल्या सगळ्या फ्रेंडकडे जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं. ओके, तर इथे आन्सर काय येणार आहे? जे एक्सरे. एक्सरे तर आपण कॉमन बोलतो, एक्सरे काढायचा आहे, एक्सरे. पण त्याचा शोध कोणी लावलाय? शोधशास्त्रज्ञ किंवा सायन्सचे असे जे टॉपिक आहेत ना, शोधशास्त्रज्ञ किंवा काही नोबेल पारितोषिक कधी मिळाले किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे तुम्हाला सरळ सेवा भरतीमध्ये मोस्टली जास्त विचारले जातात. ठीक आहे, तर इथे आन्सर काय येणार आहे? रोटजेन नावाचे जे शास्त्रज्ञ होते यांना याच्याबद्दल नोबेल पारितोषिक पण मिळाले होते, है ना? नोबेल पारितोषिक मिळवणारे पण शास्त्रज्ञ आहे. यांनी क्षकिरणांचा काय केलेला आहे? शोध लावलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. मलेरिया रोग डॅश डॅश मुळे होतो. आता हा जो प्रश्न आहे, आता सरळ सेवा भरतीमध्ये भरपूर विभाग आहे, जसं की तुम्हाला पण माहिती आरोग्य विभागही येतो याच्यामध्ये. तर त्यावेळी आपल्याला विषाणूजन्य, जीवाणूजन्य जे रोग आहे यावरती प्रश्न विचारले जातात. सो तुम्हाला प्रत्येक पोस्टसाठी चालेल असं आपलं हे लेक्चर असणार आहे. तर हा जो
प्रश्न आहे हा आरोग्यशास्त्राशी निगडीत आहे. मलेरिया रोग डॅश डॅश मुळे होतो. तर मलेरिया हा डासाच्या चावल्याने होतो, म्हणजे तो ट्रान्सफर होत असतो फक्त. बट मलेरिया रोग होण्यास मुख्य कारक कोण आहे? प्लाझ्मोडियम, प्लॅनेरिया, फायलेरिया आणि ऑरेलिया. काय आन्सर येणार? तर मलेरिया रोग कशासाठी कोणाच्या याच्याने होतो? प्लाझ्मोडियम मुळे होतो. कशामुळे होतो? प्लाझ्मोडियम मुळे होत असतो. बरोबर. तर मलेरियाचा प्रसार करणारं काय आहे? मलेरियाचा प्रसार करणे, प्रसार म्हणजे काय? वेक्टर. जसं की एकाला एका ठिकाणून घेऊन दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे. तर प्रसार करण्यासाठी कोण असतं? तर असतो डास. अॅनाफिलस डासाची मादी जी आहे ती मलेरियाचा प्रसार करते फक्त. बट त्याचा नेमका जो कारक आहे तो प्लाझ्मोडियम आहे. बरोबर. फायलेरिया, नंतर दिलंय प्लेनेरिया. आता प्लेनेरिया काय आहे? एकपेशीय आहे. प्लेनेरिया कशात जातो? एकपेशीय, म्हणजे आपण ह्याला काय बोलतो? युनिसेल्युलर आहे. ठीक आहे. काय आहे हा? युनिसेल्युलर आहे. ठीक आहे. याच्याने तुम्हाला मलेरिया होणार नाही. पुढचा प्रश्न बघा काय आहे? पाण्याची घनता डॅश डॅशला उच्चतम असते. घनता म्हणजे काय? डेन्सिटी. म्हणजे पाण्याची घनता उच्च कधी असणार आहे? म्हणजे पूर्ण फ्रीज झालंय का? नाही. बर्फ तयार झालाय का? नाही. म्हणजे आपल्याला काय विचारलंय? फक्त की पाण्याची घनता विचारलेली आहे. ठीक आहे. 4 अंश, 25 अंश, 0 अंश आणि 72 अंश सेल्सिअस पाण्याची उच्च घनता कोणत्या डिग्री सेल्सिअसला असते? तर इथे काय आन्सर येऊ शकतं? पर्याय नंबर पहिला 4 अंश सेल्सिअस. म्हणजे बघा पाणी जेव्हा बर्फही झालेलं नाहीये, ठीक आहे, आणि ते पूर्ण असं द्रव रूपातही नाहीये, पूर्ण द्रव रूपातही नाहीये, मग म्हणजे इथे काय आहे? इथे आहे 4 डिग्री सेल्सिअस तापमान. ओके. आता ह्याचं तापमानावर डिपेंड करतं, टेम्परेचर वरती कुठल्याही पदार्थाची अवस्था डिपेंड करत असते. जर तुम्ही टेम्परेचर ह्याचं वाढवलं, ठीक आहे, इथे तुम्ही उष्णता दिली तर ते द्रव रूपामध्ये कन्वर्ट होईल. पण तुम्ही इथे उष्णता नाही दिली, टेम्परेचर कमी झालेलं आहे, तर ते फ्रीज होऊन जाईल पूर्ण. बरोबर. म्हणजे सगळ्यात जास्त घनता जी आहे ती कधी असेल? ती 4 डिग्रीला असेल. ठीक आहे. आता काही वेळा प्रश्न असा विचारला जातो तुम्हाला की जर बर्फ झालेला असेल तलावाच्या पाण्यामध्ये, जर बर्फ झालाय तरी सुद्धा पृष्ठभागावर बर्फ झालेला असतो आणि आतील सगळं पाणी जे आहे ते द्रव रूपामध्येच आहे, त्याचा बर्फ होत नाही. मग असं का होतं? आतमध्ये जे मासे आहे किंवा जी काही जीवसृष्टी आहे ती जिवंतच असते. असं का होतं? तर बघा, जेव्हा पण टेम्परेचर कमी होईल, वातावरणामध्ये टेम्परेचर कमी झालं तर तलाव जो आहे, तलावाचा जो पृष्ठभाग आहे त्याचा बर्फ जमा होतो तिथे. ते जे पाणी आहे ते काय होतं? बर्फामध्ये रूपांतरित होतं. पण त्याच्या आतील जे पाणी आहे त्याच्यामध्ये काय आहे? मासे वगैरे त्याच्यामध्ये असतात, त्यांना काही हानी होत नाही, कारण हा जो बर्फ आहे हा उष्णतेचा काय आहे? बर्फ उष्णतेचा दुर्वाहक आहे. बरोबर. बर्फातून उष्णता बाहेर जाऊच शकत नाही, त्यामुळे इथलं जे पाणी आहे हे त्याच रूपामध्ये असतं. ठीक आहे. त्याचं काहीही इथे चेंजेस होत नाही. तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघा. ध्वनी तरंगांचे प्रसारण डॅश डॅश मधून होत नाही. ध्वनी तरंगांचे प्रसारण कशातून होणार नाही? स्थायू, द्रव, वायू की निर्वात जागा? काय आन्सर येऊ शकतं? चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जेवढे विद्यार्थी लेक्चर बघत असतील प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय, लेक्चरला लाईक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ध्वनी तरंग कशातून प्रसारण होणार नाही? तर निर्वात जागा म्हणजे व्हॅक्यूम मधून याचं काहीही प्रसारण होत नाही. कारण आपल्याला माहिती आहे ध्वनी निर्माण होण्यासाठी मीडियम्स लागतात, म्हणजे माध्यम लागतं. ध्वनीच्या निर्मितीसाठी माध्यमातील कणांचे कंपन होणे गरजेचे असते आणि म्हणून जिथे माध्यम आहे तिथेच ध्वनी जाईल. मग माध्यम कोणते कोणते असतात? स्थायू, नंतर आहे द्रव्य आणि वायू. मग ध्वनीचं प्रसारण सर्वात अधिक कशातून होईल? सर्वात अधिक ध्वनी जे प्रसारण आहे ते नेहमी स्थायूमधूनच होते, त्यानंतर द्रव आणि त्याच्यानंतर मग ते वायूमधून होणार. ओके. इथपर्यंत लक्षात आलं? तर ध्वनी तरंग प्रसरणासाठी माध्यमांचे कणाची आवश्यकता असते आणि निर्वात जागा म्हणजे व्हॅक्यूम, ज्याच्यामध्ये कुठलंही माध्यम नाही तर ध्वनी निर्माण होणार नाही. ठीक आहे. लक्षात आलं असेलच. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. बघा, आता इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात? खूप सोपा प्रश्न आहे, तुम्ही याचा लगेच सेकंदात आन्सर देऊ शकतात. इंद्रधनुष्यामध्ये किती कलर आहे, किती रंग असतात? 7 रंग असतात. बरोबर. ह्याच्यासोबत सगळ्यात जास्त विचलित होणारा
कलर कोणता आहे आणि सगळ्यात कमी विचलित होणारा कलर कोणता आहे, किंवा ह्या क्रियेला प्रकाशाची कुठली क्रिया म्हणून ओळखलं जातं, असाही प्रश्न येऊ शकतो यावर. तर बघा, सगळ्यात आधी पारदर्शी जो प्रिझम आहे त्याच्यातून जेव्हा लाईट ट्रॅव्हल करेल तेव्हा आपल्याला काय मिळते, 7 कलर. आणि ह्याला आपण काय म्हणतो, प्रकाशाचे अपस्करण म्हणतो. ठीक आहे, काय आहे हे, अपस्करणाची प्रोसेस आहे किंवा अपस्करणाची प्रक्रिया आहे. तसंच इंद्रधनुष्य जेव्हा तयार होतो तेव्हा पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणामध्ये काही छोटे पाण्याचे कण असतात. मग पाण्याचे पण कण काय झाले, ट्रान्सपरंट मीडियम झाले. प्रकाश किरण जेव्हा त्याच्यातून ट्रॅव्हल होतो तेव्हा ते असेच अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण त्यांचं होतं. आणि जेव्हा असं विभक्तीकरण होतं तेव्हा आपल्याला काय दिसतात, तिथे 7 कलर दिसतात. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? ठीक आहे, चला तर जाऊया आता आपल्या पुढच्या प्रश्नावर. हत्तीरोग कशामुळे होतो? हा पण एक आदिजीवजन्य आहे की कवकजन्य आहे हे तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे, किंवा कृमीजन्य आहे. बघा, हत्तीपाय रोग कशामुळे होतो, काय कारण आहे? प्रोटोझोआ, मेटाझोआ, कवक की विषाणू? काय आन्सर येऊ शकतं इथे? हत्ती रोग होण्याचं कारण काय आहे? तो एक कवक आहे का, विषाणूजन्य आहे का? आता हत्तीपाय रोग प्रसारण वेगळ्या माध्यमातून होतो. एकतर प्रसारण एक वेगळं आहे आणि त्याचं कारण एक वेगळं असतं. एखादा आजार होतो तर त्याच्या मागे विषाणू, जीवाणू किंवा प्रोटोझोआ असते. पण ते पसरण्यासाठी किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशन होण्यासाठी वेगळे जीव तिथे काम करत असतात. ठीक आहे, तर हत्तीपाय रोग जो आहे तो प्रसारण होतो क्युलेक्समुळे. कोणामुळे होतो? क्युलेक्स डासाच्या मादीमुळे त्याचं प्रसारण होतं, पण तो होतो मेटाझोआमुळे. पर्याय नंबर दुसरा योग्य. फिलॅरिसिस नावाचं एक कृमी आहे, तुम्ही त्याला मेटाझोआ म्हणा, त्याच्यामुळे हा आजार होतो आणि ह्याच्यामध्ये जे काही मनुष्य आहे त्यांच्या पायाला सूज येते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, हत्तीरोग. हत्तीरोग संशोधन केंद्र हे वर्धामध्ये आहे ना, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. कोणते पिगमेंट म्हणजे रंगद्रव्य मूळ फळांमध्ये लाल रंग होतो? ठीक आहे, कोणत्या रंगद्रव्यामुळे जे काही फळे आहे त्यांच्यामध्ये लालपणा प्राप्त होईल, लाल कलर प्राप्त होतो? आता तुम्हाला इथे पिगमेंट बद्दल विचारलेलं आहे. ठीक आहे, काय आन्सर येईल? लायकोपीन, झेंथोफिल, केरोटीन आणि एन्थ्रेनोसायनिन. तर जे काही पिगमेंट, जसं की आपल्या शरीरामध्ये पण पिगमेंट आहे, आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन हे काय आहे, पिगमेंट आहे, जे काय करतं, आपल्या शरीराच्या रक्ताला लालपणा देतं. बरोबर, हा जो लालपणा आहे कोणामुळे आलेला आहे, हिमोग्लोबिनमुळे. त्याच पद्धतीने जसं की गाजर असतं रेड कलर मध्ये है ना, गाजर, बीट मध्ये बिटालिन्स असतं, गाजर मध्ये केरोटीन असतं. तर केरोटीन नामक जे काही पिगमेंट आहे याच्यामुळे काय होतो, लालपणा, लाल रंग प्राप्त होत असतो. ठीक आहे, त्यानंतर बघा इथे आलं लायकोपिन. लायकोपिन कशामध्ये असतं, टमाट्यामध्ये असतं, याला आपण लालपणा प्राप्त होतो. ठीक आहे, म्हणजे इथे तुम्ही लायकोपिन किंवा कॅरोटीन म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. सगळ्यात जास्त चांगल्या पर्यायाने तुम्ही लायकोपिन आन्सर देऊ शकता. टमाट्याचा जो लाल रंग आहे तो कोणामुळे असतो, लायकोपिन नावाच्या पिगमेंटमुळे असतो. ठीक आहे, चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष यामध्ये आपण काय मोजतो? प्रकाश वर्ष कशाचं एकक आहे, म्हणजे कशाचं युनिट आहे? वेळ, प्रकाशाची तीव्रता, अंतर यापैकी नाही. काय आन्सर येऊ शकतं इथे? प्रकाश वर्ष हे कसलं एकक आहे? तर प्रकाश वर्ष हे अंतराचे एकक आहे. काय मोजतो आपण त्याच्याने? खगोलशास्त्रीय अंतर. ठीक आहे, खगोलशास्त्रीय अंतर मोजण्याचं काय आहे, हे एकक आहे. आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की जसं की ध्वनी माध्यमातून प्रसारित होतो, तर प्रकाश किरण हा निर्वात प्रोकृत प्रकाश होतो. ठीक आहे, प्रकाश किरण जे आहे हे निर्वात पोकळीतून ट्रॅव्हल होतात. निर्वात पोकळीत काय होतं, त्यांचं प्रसारण होतं. ठीक आहे, प्रसारण पावतात. लक्षात आलं? तर निर्वात पोकळीतून जातात, तर 1 वर्षामध्ये ह्या निर्वात पोकळीमधून किती प्रकाश किरण गेलेले आहे याला काउंट करणे म्हणजे काय, अंतराचे एकक म्हणजे प्रकाश वर्ष. ठीक आहे, वेळेचे एकक काय आहे? वेळ कशात मोजतो आपण? सेकंदांमध्ये. ठीक आहे, वेळ सेकंदांमध्ये. प्रकाशाची तीव्रता आपण कॅन्डेला मध्ये काउंट करतो. लक्षात आलं? कॅन्डेला आणि वेळ हे एक मूलभूत एकक आहे. काय आहे हे? मूलभूत एकक. मूलभूत एकक म्हणजे काय? फंडामेंटल युनिट्स.
ठीक आहे. आपल्याकडे 7 प्रकारचे मूलभूत एकक आहे. मूलभूत एकक म्हणजे जे कुठल्याही दुसऱ्या राशीवर डिपेंडंट नसतात, जे स्वतःचे स्वतः तयार होतात त्याला मूलभूत एकक म्हणतात. आणि साध्य एकके ज्याला आपण डिराइव्हड युनिट्स बोलतो, याचा अर्थ काय की मूलभूत एककांवरती डिपेंडंट असतात. ते मूलभूत एककांचे ज्या काही मूलभूत राशी असतात त्यांच्या एककांनी तयार होणारे जे एकक आहे त्यांना साध्य एकक म्हणतात. बरोबर. हे आपण पुढे शिकणारच आहोत. आजच आपलं हे पहिलंच लेक्चर आहे, म्हणून सगळ्यांनी सेशनला शेअर करून घ्यायचे आणि लाईक सुद्धा करायचे आहेत. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला, पुढचा प्रश्न, प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कोणत्या वायूची गरज असते? प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस मेथड. ठीक आहे. ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन काय लागतं? कोणता ऑक्सिजन लागतो ज्याच्याद्वारे प्रकाश संश्लेषण होणार आहे? तर प्रकाश संश्लेषणाला सगळ्यात जास्त महत्वाचा लागणारा जो वायू आहे तो आहे कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइडनेच काय होतं? प्रकाश संश्लेषणाला मदत होते, हेल्प होते. ठीक आहे. प्रकाश संश्लेषण हे झाडांच्या पानांमध्ये होते. झाडांमध्ये काय असतात? पर्णरंध्र. झाडांचं जे पान आहे त्याच्यामध्ये काय असतात? पर्णरंध्रे असतात. मग आता हे जे हिरव्या कलरचं पान आहे याच्यामध्ये क्लोरोफिल पण आहे, बरोबर की नाही? मग जेव्हा पण प्रकाश किरण पानांवर पडतील तेव्हा हे पर्णरंध्रे काय करतात? वातावरणामध्ये जो कार्बन डायऑक्साइड आहे याला पण ऍब्झॉर्ब करतात आणि इथे ते फूड तयार करतात. म्हणजे काय? अन्न, म्हणजे ग्लुकोज. हे ग्लुकोज तयार करतात आणि ह्या क्रियेचा वेस्ट प्रोडक्ट म्हणजे जिथे कुठलीही रिॲक्शन होत असेल तर त्या रिॲक्शनचा नेहमी काहीतरी वेस्ट प्रोडक्ट तयार होतच असतो. तर त्याचा वेस्ट प्रोडक्ट म्हणून इथे ऑक्सिजन रिमूव्ह होतो. म्हणून आपण असं म्हणतो की झाडे सकाळच्या वेळी ऑक्सिजन आपल्याला देतात, पण रात्र झाल्यानंतर जेव्हा प्रकाश नाहीये, जेव्हा सूर्य नाहीये तेव्हा ही क्रिया उलट केली जाते आणि तेव्हा झाडे कार्बन डायऑक्साइडला रिमूव्ह करतात आणि ऑक्सिजन घेत असतात. म्हणून असं म्हटलं जातं की रात्री झाडाखाली बसायचं नसतं. का बरं? कारण जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साइड तेव्हा रिलीज होत असतो झाडांच्या मार्फत. लक्षात आलं आहे? तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, लोहित पेशी मानवाच्या डॅश डॅश मध्ये निर्माण होतात. लोहित पेशीचा अर्थ आहे आरबीसीज मीन्स लाल रक्तपेशी. लाल रक्तपेशी कुठे तयार होणार आहे? यकृत, हृदय, प्लीहा आणि अस्थिमज्जा. अस्थिमज्जा मीन्स बोन मॅरो. चला, पटापट आन्सर करायचे. तुम्ही कमेंटमध्ये आन्सर करा. ठीक आहे. काही अडीअडचण असेल तरी तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात. तर लोहित पेशी म्हणजे आरबीसीज, डब्ल्यूबीसीज आणि प्लेटलेट. फक्त आरबीसीज बद्दलच नाही तर डब्ल्यूबीसीज आणि प्लेटलेट ते सुद्धा अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. अस्थिमज्जा म्हणजे काय? बोन मॅरो. ठीक आहे. जसं की आपले जे बोन्स आहे, आपले जे हाड आहे त्या हाडांमध्ये काय आहे? पोकळ जागा आहे. ठीक आहे. काय आहे? ही पोकळी आहे. या पोकळीमध्ये मूळ पेशी असतात ज्याला आपण काय म्हणतो? स्टेम सेल बोलतो. बघा, काय बोलतो? स्टेम सेल. मग ह्या ज्या मूळ पेशी आहे या कुठल्याही दुसऱ्या पेशीमध्ये रिप्लेस होतात. कुठल्याही पेशीला ह्या तयार करू शकतात. तर येथेच काय तयार होतात? आपल्या आरबीसीज, डब्ल्यूबीसीज अँड प्लेटलेट हे इथे तयार होत असतं. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचंय. आरबीसीज 120 दिवस जगतात. आरबीसीज ची लाईफ किती आहे? 120 दिवस. आरबीसीज ला केंद्रक नसते, पण ह्याचा अपवाद काय? उंटाची जी आरबीसीज आहे, आता उंट पण सस्तन आहे मीन्स मॅमल आहे तो, पण तरी सुद्धा त्याच्या लाल रक्तपेशीमध्ये म्हणजे त्याच्या ज्या आरबीसी आहे त्याच्यामध्ये केंद्रक आहे, पण आपल्या आरबीसीज मध्ये केंद्रक नाही. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा, आता इथे दिलंय जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने डॅश डॅश या चवीचे ज्ञान होते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पुढचा भाग सांगितलेला आहे. जिभेच्या शेंड्याचा पुढचा भाग. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर आपली जीभ असेल तर हा जो पुढचा भाग आहे तर त्या तिथे तुम्ही कुठली चव ओळखणार आहे? सांगा बरं. कडू, गोड, खारट की आंबट? तर आपण इथे गोड चव ओळखतो. ठीक आहे. गोड चव आपण इथे ओळखतो. सगळ्यात मागे जी आहे तर तुम्हाला कडू चव कळते. ठीक आहे. सगळ्यात मागे कडू चव तुम्हाला कळते आणि बाजूला तुम्ही खारट आणि आंबट, खारट व आंबट चव ओळखू शकता. इथे तुम्ही गोड चव ओळखू शकता. तर हा प्रश्न तुम्हाला PYQ ला येऊन गेलेला आहे. ओके. आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने समजतं आहे. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पोलिओ हा रोग डॅश डॅश पासून होतो. पोलिओ कशापासून होतो? आपल्याला जीवाणू, विषाणू, कॅल्शियम आणि वेगळे उत्तर आहे. याचे उत्तर वेगळे येईल का? पोलिओ हा आजार कशापासून होतो आपल्याला?
पोलिओची लस कोणी शोधली होती, पोलिओ कशावर अफेक्ट करतो, या सगळ्यांबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातील. इथे जे प्रश्न सुरू आहे त्याच्या रिलेटेड प्रश्नांचा आपण अभ्यास करायचा. तर पोलिओ हा एक विषाणूजन्य आजार आहे. काय आहे हा? विषाणूजन्य आजार आहे. त्याचा जो इफेक्ट आहे तो कशावर होणार आहे? आपल्या नर्वस सिस्टीमवर होतो, बरोबर. पोलिओ झालेले रुग्ण जे तर तुम्हाला त्यांचे हातपाय लुळे पडलेले, अपंग सारखे असे दिसतात. का बरं? कारण पोलिओचा जो विषाणू आहे तो आपल्या नर्वस सिस्टीमला अफेक्ट करत असतो, ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच त्यांचे हातपाय लुळे पडतात. कारण आपला मेंदूच आपली पूर्ण बॉडी कंट्रोल करत आहे, बरोबर ना. जर मेंदूवरतीच कंट्रोल नसेल, जर मेंदूच व्यवस्थित काम करत नसेल तर बॉडीचा कंट्रोल राहील का? नाही राहणार, ठीक आहे. पोलिओची लस कोणी शोधली आहे? साल्क अँड सॅबिन हे जे शास्त्रज्ञ यांनी पोलिओची लस शोधलेली आहे, ठीक आहे. सगळ्यांना समजतंय? पुढचा प्रश्न, खालीलपैकी सदिश राशी कोणती? सदिश राशी विचारलेले तुम्हाला की कुठली राशी ही सदिश राशीचं उदाहरण आहे? वस्तुमान, दाब, घनता की बल? सदिश, सदिश म्हणजे काय? सदिश म्हणजे काय? व्हेक्टर क्वांटिटी. सदिश नावाचाच अर्थ आहे, ज्या राशीला दिशा आणि परिमाण दोन्ही दिल्याने ती व्यक्त होते तिला सदिश म्हणतात, बरोबर. मग सदिश कोणती आहे याच्यापैकी? वस्तुमान नाहीये, ठीक आहे. मग कुठली आहे? दाब आहे, घनता पण नाहीये. बघा, वस्तुमान अदिश राशी आहे, घनता अदिश राशी आहे, दाब आणि बल याच्यापैकी कुठली राशी येईल बरं जी सदिश राशी आहे? हा प्रश्न तुम्हाला आज आपण होमवर्कला देऊया, कारण हे दोन्हींमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे 100%. पण ह्याची डेफिनेशन नक्कीच मी तुम्हाला सांगेल की सदिश राशीचा अर्थ काय होतो? ज्या राशी, ठीक आहे, ज्या राशी दिशा व परिमाण, दिशा व परिमाण दिल्याने व्यक्त होतात, दिल्याने व्यक्त होतील त्यास आपण काय बोलतो? व्यक्त होतील त्यास काय म्हणतात? सदिश राशी म्हणतात, ठीक आहे. ज्या राशी फक्त परिमाणाने व्यक्त होतील त्यांना काय म्हणतात? अदिश म्हणतात. आणि ह्याचे पूर्ण कन्सेप्ट जाणून घेण्यासाठी बॅच मध्ये ऍडमिशन घ्या, ठीक आहे. समजलं? तर हा प्रश्न तुम्हाला आज होमवर्कला असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. गुरुत्वाकर्षण कोणी शोधलेलं आहे बरं? न्यूटन, गॅलिलिओ, विल्यम हार्वे आणि नेपियर. काय आन्सर येऊ शकतं? गुरुत्वाकर्षणाचे 3 सिद्धांत आपल्याला माहिती आहे, 3 नियम आपल्याला माहिती आहे. तर हे शोधणारे शास्त्रज्ञ आहे न्यूटन. पर्याय नंबर पहिला योग्य. प्रिन्सिपिया नामक बुक मध्ये न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचे 3 नियम मांडलेले, ठीक आहे. पहिला जडत्वाचा नियम आहे, दुसरा संवेगाचा आहे, तिसरा प्रतिक्रिया बलाचा नियम आहे. विल्यम हार्वे यांना फादर ऑफ काय म्हणतात? अँजिओलॉजी म्हणजे रक्तभिसरणाचा महत्वपूर्ण शोध यांनी लावलेला आहे. आणि ह्यांना सर्क्युलेटर पण म्हणतात. काय म्हणतात त्यांना? सर्क्युलेटर, ठीक आहे. आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने लक्षात आलेलं आहे. गोवर हा कशामुळे होतो? गोवर होण्यास कारक कोण? ठीक आहे. परत पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा प्रश्न, जीवाणू, विषाणू, कवक की डास? काय येईल आन्सर? गोवर हा आजार एक विषाणूजन्य आजार आहे, ठीक आहे. कशाने होतो हा? विषाणूंनी होणारा, ट्रान्सफर होणारा आजार आहे आणि पसरणारा, अत्यंत पसरणारा म्हणजे ज्याचं संक्रमण होतं असा हा आपला आजार आहे, ठीक आहे. तर विषाणूजन्य आहे. आता गोवरचा जो विषाणू आहे त्याचं नाव काय आहे? पॅरामिक्झोव्हायरस. काय नाव आहे? पॅरामिक्झोव्हायरस, ओके. आणि ह्याच्याने 3 आजार होतात आपल्याला. पहिला काय आहे? गोवर, ठीक आहे. दुसरा काय आहे? रुबेला, आणि तिसरा काय आहे? गालफुगी. आणि ह्याच्यासाठी त्रिगुणी लस दिली जाते. काय दिली जाते बाळांनो? ह्याच्यासाठी त्रिगुणी लस दिली जाते. सो आजसाठी इतकंच. पुन्हा भेटूया नवीन लेक्चर सोबत, नवीन क्वेश्चन सोबत. तर आपण सरळ सेवा भरतीमध्ये येणाऱ्या जे सगळे तुमचे पद आहे, जे पोस्ट आहे त्याच्यासाठी सामान्य विज्ञानाचे अतिसंभाव्य प्रश्न घेऊन आलेलो आहोत. या लेक्चरला डेली बघण्यासाठी सगळ्यात आधी महत्वाचं काम म्हणजे टिक्कर मराठी सरळ सेवा भरती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. आपलं ऍप आहे, तुम्ही प्ले स्टोर मध्ये जाऊन डायरेक्ट ऍप डाउनलोड करू शकतात. ऍप डाउनलोड करा, तिथे तुम्हाला PDF पण मिळणार आहे. तुमचं स्टडी मटेरियल ह्याच्याने वाढणार आहे. काही अडीअडचण असेल तर तुम्ही ऑफलाईन कमेंट करून नक्की सांगू शकतात. या लेक्चरला जास्तीत जास्त शेअर करायचंय, सेशनला सगळ्यांनी लाईक करून घ्यायचंय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.